पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। गणेशोत्सवात प्रशासनाने कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या संकल्पना राबवू नयेत, हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापूर महापालिका आयुक्तांना निवेदन। प्रदूषण नियंत्रण मंडळाने वारंवार सांगूनही वर्षभर रासायनिक कारखाने, सांडपाणी आणि कचरा यामुळे होणारी पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी कृती केली जात नाही। मात्र तेच पालिका प्रशासन आणि पर्यावरणवादी आपल्या कृत्यावर पांघरून घालून वर्षातून एकदाच येणाऱ्या गणेशोत्सवाला प्रदूषणास जबाबदार ठरवतात। त्यामुळेच गणेश मूर्तीच्या वाहत्या पाण्यातील परंपरागत विसर्जनाला विरोध केला जात आहे। अनेक ठिकाणी बलपूर्वक गणेश मूर्तीचे दान करण्यास किंवा कृत्रिम हौदात विसर्जन करण्यास सामान्य गणेश भक्तांना भाग पाडले जात आहे। तरी गणेश उत्सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून प्रशासनाने कृत्रिम तलाव आणि गणेश मूर्तीदान या अशास्त्रीय संकल्पना राबवू नयेत या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आले। याप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी गणेश मूर्ती विसर्जन हा भाविकांचा धार्मिक अधिकार असल्याने गणेश भक्त आणि भाविकांना वाहत्या पाण्यातच विसर्जन करतील अशा ठाम भूमिका आयुक्तांकडे मांडल्या। समितीच्या निवेदनाची नोंद घेऊन आयुक्तांना प्रशासन आवाहन करण्याचे काम करेल, कोणावरही जबरदस्ती करणार नाही असे सांगितले। याच मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आले। हे निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगुले यांनी स्वीकारले। याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री उदय भोसले, सकल हिंदू समाजाचे श्री अभिजित पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री दीपक देसाई, शिवसाई फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, संदीप शेटके, हिंदू महासभेचे जिल्हाप्रमुख मनोहर सोरप, हिंदू जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक किरण दुसे, श्री शिवानंद स्वामी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष संदीप सासने, मराठा उद्योजक प्रसन्न शिंदे, विक्रम जरग उपस्थित होते। यावेळी करण्यात आलेल्या काही मागण्या: गणेश भक्तांकडून मूर्तीदान प्रशासनाने व अन्य अशासकीय संस्थांनी घेऊ नये, तसेच प्रतिवर्षी लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून कृत्रिम तलाव सिद्ध करण्यात येऊ नयेत। महापालिका प्रशासनाने प्रशासन पंचगंगा नदीवर बॅरिकेड्स लावून मूर्ती विसर्जन करण्यास बंदी न करता ज्या भाविकांना पंचगंगा नदीत विसर्जन करावायचे आहे त्यांना ते करून देण्यात यावे। गणेश मंडळांना तसेच गणेश भक्तांना पूर्वापार धार्मिक प्रथा परंपरेनुसार नैसर्गिक जलक्षेत्रातील मूर्ती विसर्जन करण्यास अनुमती देण्यात यावी। मी राजू यादव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, करवीर तालुका प्रमुख। आज कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना आम्ही एक निवेदन दिलं। 7 तारखेला गणेशोत्सव येतो आणि गणेश मूर्ती विसर्जन करण्याची तयारी आता त्यांची आत्तापासूनच चालू आहे। ठिकठिकाणी कायलीची व्यवस्था केली जाते असे महापालिका सांगते, पण आपलं हिंदू शास्त्र काय सांगते, वाहत्या पाण्यात गणेश मूर्ती विसर्जन झालं पाहिजे। वर्षभर इतके नदी प्रदूषित होते, त्यावेळी हे महापालिका असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, हे झोपा काढतं आणि हिंदूंच्या सणाला, काही पुरोगाम्यांच्या सांगण्यावरून हिंदूंच्या सणाला हे महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, प्रशासनच आता पुरोगामी झाले का काय अशी एक शंका येते। तर आम्ही हिंदुत्ववादी, सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापुरातील समस्त जनतेला आवाहन करतो की वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जन झालं पाहिजे आणि जर प्रशासन आडवं येत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देऊन संघर्षाला आम्हीही तयार आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।